मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मी अश्विनी आज तुमच्या बरोबर देवपूजेचं रुटीन शेअर करणार आहे। देवपूजा वगैरे माझे मिस्टरच करतात, पण त्या अगोदर नाश्त्याची तयारी आणि मुरमुऱ्याचा चिवडा वगैरे करून घेणार आहे। आज आपल्याला ट्रिपला जायचं आहे। चला तर मग आपण मुरमुऱ्याचा चिवडा वगैरे करून घेऊ, दाखवते तुम्हाला मी। याच्यात तेल टाकलेलं आहे, आता मी शेंगदाणे टाकते। छान तळून घेते शेंगदाणे। साधा सिंपल चिवडा आहे हा, काही जास्त मेहनत नाही लागत त्याला। चला तर मग आपले शेंगदाणे वगैरे छान तळून झालेले आहे। आता आपण खोबरं तळून घेऊ। आता आपण खोबरं टाकलं आहे तळण्यासाठी, ते पण छान ब्राऊन तळून घेऊ। चांगला लाल कलर आला पाहिजे त्याला। चला तर मग आता आपलं खोबरं पण छान तळून झालं आहे। त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या तळून घेऊ छानपैकी कडक। आता आपलं खोबरं काढून झालेलं आहे, त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकते मी। छान असं कडक तळून घ्यायच्या, त्या नरम राहता कामा नये, नव्हतं मग आपलं मुरमुऱ्याचा चिवडा आहे ना हा मऊ पडून जाईल, नरम होईल, तो खायला पण चांगला नाही लागणार। आपण छानपैकी कढीपत्ता पण तळून घेणार आहोत। हिरव्या मिरच्या काढून झाल्या आहे, आता कढीपत्ता टाकलेला आहे, तो छान कडक असा तळून घ्यायचा आहे, जेणेकरून चिवड्याला छान टेस्ट येते त्याच्यात। टाकली आहे कोथिंबीर। आता छानपैकी आपली कोथिंबीर सुद्धा तळून झालेली आहे। या गरम तेलातच आपण आता हिंग, हळद, मीठ आणि जिरे वगैरे टाकून घेणार आहोत। जे पण टाकले आहे थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर हिंग टाकते मी थोडासा, हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये 2 चमचे, आणि अगदी थोडीशी धना पावडर टाकलेली आहे, आणि थोडासा छान कलर येण्यासाठी लाल मिरची टाकते मी। त्या तेलातच मीठ टाकणार आहे थोडंसं, आणि थोडंसं मीठ मी इकडे टाकणार आहे मिरचीवर। आता हे सगळं तेल मी चिवड्यावर टाकणार, मुरमुऱ्यांवर टाकणार आहे। छान आपण घेणार, छान मिक्स करून घ्यायचं हे। मला ही कढई छोटी पडत होती, त्यामुळे मी ही परातीत घेतलं मोकळं हलवण्यासाठी। आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून टाकलंय। तर झाला आहे आपला छानपैकी मुरमुऱ्याचा चिवडा। हे बघा, देवाचे भांडे आताच घसून झाले। आता आपण बघूया देवपूजा। हे बघा किती छान पूजा केली मिस्टरांनी। देवपूजा पूजा वगैरे तेच करता। हे बघा जवळून कुलदैवत, कुलदेवी, गणपती, लक्ष्मी, गुरुदेव। तर मग आता त्यांची देवपूजा झाली आहे, नाश्ता वगैरे करते मी। उन्नतीला पण शाळेत जायचं आहे, बोलते नंतर तुमच्या। आता सगळं आटोपलं आहे, उन्नती पण आली आहे शाळेतून। आता आपल्याला जायचं आहे मिस्टरांच्या मित्राच्या इथं वास्तुशांतीला। चला तर मग आपण निघू। एकच नंबर झाला, विशेष